हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडक्टरबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा जरी तुम्ही कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तरी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचा स्कोर बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अन इंडक्टर. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इंडक्टर काय असतं, त्याचं फंक्शन काय असतं हे आपण आता बघणार आहे. ओके, अन इंडक्टर इज अ कंपोनेंट इन अन इलेक्ट्रिकल सर्किट विच स्टोर्स एनर्जी इन इट्स मॅग्नेटिक फील्ड. इट कॅन रिलीज दिस ऑलमोस्ट इन्स्टंटली. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इंडक्टर हा एक असा कंपोनेंट असतो जो की त्याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करू शकतो आणि जेव्हा त्याची गरज लागेल तेव्हा ते रिलीजसुद्धा करू शकतो. ओके, being able to store and quickly release energy is a very important feature and that's why we use them in all types of circuits. म्हणजे इंडक्टरचं एक असं फीचर आहे की ज्याच्यामुळे ते एनर्जी स्टोअरसुद्धा करू शकतं आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ते क्विकली रिलीजसुद्धा करू शकतं. मग त्याच्यामुळे आपण सगळ्या सर्किट्समध्ये त्याचा यूज करतो. ओके, सो खाली एक डायग्राम दिली आहे बघा. इंडक्टरच्या भोवती त्याचे मॅग्नेटिक फील्ड दाखवले आहे डॉटेड लाईन्समध्ये. मग त्याच्यात एनर्जी स्टोअर केलेली असते. ओके, सो इंडक्टर्स मॅग्नेटिक फील्ड स्टोअर्स एनर्जी असं दाखवलं त्यात. ओके, यानंतर वेन वी पास इलेक्ट्रिकल करंट थ्रू अ वायर देन द वायर विल जनरेट अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. ओके, म्हणजे जेव्हा एखाद्या वायरमधून आपण इलेक्ट्रिकल करंट पास करतो किंवा त्याला इलेक्ट्रिकल सप्लाय देतो त्यावेळेला त्या वायरमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते त्याच्या भोवती. ओके, वी कॅन सी धिस बाय प्लेसिंग कंपासेस अराउंड द वायर when we pass current through the wire and the compasses will move and align with the magnetic field. म्हणजे या मॅग्नेटिक फील्ड्सला आपण केव्हा बघू शकतो तर त्या वायरच्या भोवती आपण जेव्हा कंपासेस लावतो आणि त्या वायरमधून आपण जेव्हा करंट पास करतो त्यावेळेला त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये कंपासेस मूव्ह होतील आणि त्याच्यानुसार ते अलाईनसुद्धा होतील. ओके, when we reverse the direction of current then the magnetic field also reverses and so the compasses also reverse their direction to align with this. ओके, म्हणजे जेव्हा करंटची डायरेक्शन आपण चेंज करतो किंवा रिव्हर्स करतो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्डसुद्धा रिव्हर्स होते आणि त्याच्यामुळे त्याचं जे कंपास आहे त्याच्या अलाइनमेंटची डायरेक्शनसुद्धा रिव्हर्स होते. ओके, यानंतर द मोर करंट वी पास थ्रू अ वायर द लार्जर द मॅग्नेटिक फील्ड बिकम्स. म्हणजे जेव्हा एखाद्या वायरमधून आपण जेवढ्या जास्तीत जास्त करंट पास करतो तेवढ्याच जास्तीत जास्त तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. ओके, मग खाली त्यांनी एक डायग्राम दाखवले बघा ज्यात की कॉपर वायर दाखवलं आहे आणि त्याच्या भोवती 4 कंपासेस दाखवले आहेत आणि त्या कॉपर वायरच्या भोवतीचे जे काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील त्याच्यानुसार हे कंपासेस स्वतःला अलाइन करणार आहेत किंवा मूव्ह करणार आहेत. ओके, मी डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. ओके, यानंतर वेन वी रॅप द वायर इन टू अ कॉईल देन ईच वायर अगेन प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड बट नाव दे विल मर्ज टुगेदर अँड फॉर्म अ लार्जर मोर पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजे जेव्हा एखाद्या वायरला आपण वायर म्हणून न ठेवता कॉईलच्या फॉर्ममध्ये रॅप करतो तेव्हा प्रत्येक वायरची इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड असते, पण यानंतर ते सगळे एकत्र मर्ज होतात आणि त्याच्यामुळे एक लार्जर आणि जास्त पॉवरफुल असं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं जे की इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्डपेक्षा खूप जास्त पॉवरफुल असतं. ओके, सो खाली त्यांनी डायग्राम दाखवले बघा. वायरला कॉईलमध्ये रॅप केले आणि इथली मॅग्नेटिक फील्ड ही खूप जास्त पॉवरफुल असणार आहे. डॉटेड लाईन्सनं जे दाखवले ना ते. ओके, यानंतर वी कॅन सी द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ मॅग्नेट जस्ट बाय स्प्रिंकलिंग सम आयर्न फिलिंग्स ओव्हर अ मॅग्नेट विच रिव्हील्स द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स. म्हणजे जेव्हा एखाद्या मॅग्नेटवरती आपण काही आयर्न फिलिंग स्प्रिंकल करतो त्यावेळी त्याच्यावरचे मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आपण बघू शकतो. ओके, खाली एक डायग्राम दाखवली आहे बघा.
तिथे एक मॅग्नेट घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण आयर्न फिलिंग्स स्प्रिंकल केलेत. मग त्याच्यामुळे तुम्ही तिथं मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स बघू शकताय, म्हणजेच ती त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके. त्यानंतर when we connect the power supply, current will begin to flow through the coil, so a magnetic field will begin to form and increase in size up to its maximum size. Thus the magnetic field is storing energy. ओके. म्हणजे जेव्हा एखाद्या कॉईलला आपण पॉवर सप्लाय कनेक्ट करतो त्यावेळेला करंट त्यातून फ्लो व्हायला चालू होतं आणि त्याच्यामुळे तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला चालू होते आणि त्याच्या मॅक्झिमम साईजपर्यंत ती मॅग्नेटिक फील्ड वाढत राहते किंवा इन्क्रीज होत राहते. मग ही मॅग्नेटिक फील्ड ही एनर्जी स्टोअर करत असते. ओके. यानंतर खाली डायग्राम दाखवले त्यांनी. त्याच्यात बघा बॅटरी दाखवले, स्विच दाखवले, इंडक्टर दाखवले आणि लॅम्प दाखवले. ओके. सो बॅटरीमधून जेव्हा आपण इंडक्टरला सप्लाय देतो त्यावेळेला तिथे एक अपोजिंग फोर्स किंवा बॅक EMF प्रोड्यूस होतं. ओके. मग हे एक्झॅक्टली बॅक EMF किंवा बॅक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे काय असतं हे आपण पुढे स्टडी करणारच आहे. ओके. त्यानंतर when the power is cut, the magnetic field will begin to collapse and so the magnetic field will be converted into electrical energy and this pushes the electrons along. ओके. म्हणजे जेव्हा आपण पॉवर सप्लाय बंद करतो किंवा पॉवर सप्लाय कट करतो त्यावेळेला ते मॅग्नेटिक फील्ड हे कोलॅप्स व्हायला चालू होतं किंवा अजिबात नाहीसं होतं आणि त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड असेल ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे पुश होतात तिथे. ओके. मग खाली त्यांनी एक डायग्राम दाखवले बघा. बॅटरी दाखवले, स्विच दाखवले, इंडक्टर दाखवले आणि लॅम्प दाखवले. ओके. सो बॅटरीतून जर आपण इंडक्टरला दिलेला सप्लाय कट केला तर तिथे कोणताही फोर्स नसेल किंवा रेझिस्टन्ससुद्धा नसेल तिथे. ओके. यानंतर हाऊ एन इंडक्टर वर्क्स. ओके. म्हणजे एखादा इंडक्टर कसा वर्क करतो ते आपण आता बघणार आहे. इंडक्टर्स डोंट लाईक अ चेंज इन करंट, दे वॉन्ट एव्हरीथिंग टू रिमेन द सेम. When the current increases, they try to stop it with an opposing force. When current decreases, they try to stop it by pushing electrons out to try and keep it the same as it was. ओके. म्हणजे इंडक्टर्सचं मेन फंक्शन हे आहे की जर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंटमध्ये चेंज होत असेल तर ते अपोज करण्याचं काम आहे. म्हणजे जसं करंट आधी होतं किंवा कॉन्स्टंट होतं ते सेम करंट ठेवणं हे इंडक्टरचं काम आहे. ओके. मग जेव्हा करंट इन्क्रीज होईल त्यावेळेला ते एक अपोजिंग फोर्स क्रिएट करतात किंवा बॅक EMF क्रिएट करतात आणि जेव्हा करंट डिक्रीज होईल त्यावेळेला ते इलेक्ट्रॉन्स पुश करतात आणि करंट मेंटेन करण्याचं काम करतात. ओके. सो when the circuit goes from off to on, there will be a change in current, that is it has increased. मग आता सपोज सर्किट पहिला ऑफ आहे म्हणजे करंट हे खूप लो असणार आहे. पण जर सर्किट ऑफ स्टेटपासून ऑन स्टेटपर्यंत गेला म्हणजे करंट हा सुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके. म्हणजे हाय करंट होणार आहे. मग त्याच्यामुळे तिथे एक चेंज इन करंट असणार आहे. मग ते चेंज इन करंट अपोज करण्याचं काम हे इंडक्टर करत असतं. ओके. यानंतर द इंडक्टर इज गोइंग टू ट्राय टू स्टॉप दिस, सो इट क्रिएट्स अन अपोजिंग फोर्स नोन ॲज अ बॅक EMF और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विच अपोजेस द फोर्स विच इज क्रिएटेड. ओके. म्हणजे जेव्हा एखादं सर्किट हे ऑफ स्टेटपासून ऑन स्टेटपर्यंत जातं त्यामुळे करंट हे इन्क्रीज होतं. हे थांबवण्यासाठी हे इंडक्टर एक अपोजिंग फोर्स क्रिएट करतं ज्यालाच की आपण बॅक EMF किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं सुद्धा म्हणतो, जे की ज्यांनी त्याला तयार केलं त्या फोर्सला ते अपोज करत असतो. ओके. इन दिस केस द करंट इज फ्लोईंग टू द इंडक्टर फ्रॉम द बॅटरी. ओके. मग त्या इंडक्टरमधून जो काही करंट फ्लो होतो आहे तो बॅटरीमधून त्याला मिळत असतो. ओके. सम करंट इज स्टील गोइंग टू फ्लो थ्रू अँड ॲज इट डज इट जनरेट्स अ मॅग्नेटिक फील्ड विच विल ग्रॅज्युअली इन्क्रीज. ओके. म्हणजे जरी तो करंट कॉन्स्टंट राहिला तरी पण त्याच्यातून थोडाफार करंट हा फ्लो होत राहणार आहे आणि त्याच्यामुळे एक त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे आणि जी की हळूहळू इन्क्रीज होत जाणार आहे किंवा ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाणार आहे. ओके. यानंतर when we cut the power, the inductor realizes there has been a reduction in current. It doesn't like this and tries to keep it constant, so it will push electrons out to try and stabilize it. This will power the light up. ओके.
म्हणजे जेव्हा आपण पॉवर सप्लाय कट करतो त्यावेळेला इंडक्टरला हे रिअलाईज होतं की करंट हा रिड्यूस झाला आहे किंवा डिक्रीज झाला आहे. मग त्याच्यामुळे त्या करंटला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी ते इलेक्ट्रॉन्सला बाहेर पुश करतं आणि ते स्टॅबिलाईज करण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यामध्ये करंट थोडंफार मेंटेन राहतं किंवा कॉन्स्टंट राहतं. ओके, यानंतर आपण बघणार आहे हाऊ टू मेजर इंडक्टन्स ऑफ एन इंडक्टर. म्हणजे एखाद्या इंडक्टरचा इंडक्टन्स आपण कसा मेजर करू शकतो हे आपण आता बघणार आहे. ओके, सो वी मेजर द इंडक्टन्स ऑफ एन इंडक्टर इन हेनरी. म्हणजे इंडक्टन्सला आपण हेनरीमध्ये मेजर करतो. हेनरी हे इंडक्टन्सचे SI युनिट आहे, लक्षात ठेवा. द लार्जर द नंबर ऑफ टर्न्स द हायर इज द इंडक्टन्स. म्हणजे जेवढ्या एखाद्या कॉइल्समध्ये नंबर्स जास्त प्रमाणात असतील तेवढंच जास्त त्याचं इंडक्टन्स असणार आहे. ओके, सो द हायर द इंडक्टन्स द मोर एनर्जी वी कॅन स्टोअर अँड प्रोव्हाइड. म्हणजे जेवढी जास्त इंडक्टन्स त्या कॉइलचं असेल तेवढंच जास्त आपण एनर्जी स्टोअर करू शकतो आणि गरज असेल तेव्हा ती एनर्जी रिलीज करू शकतो किंवा त्याला प्रोव्हाइड करू शकतो. ओके, मग खाली बघा त्यांनी एक डायग्राम दिले, एक साधा इंडक्टर कॉईल दिले त्यांनी. ओके, मग त्याच्यात इंडक्टन्ससाठी भरपूर फॅक्टर्स अफेक्ट करणारे आहेत. मग ते कोणते कोणते आहेत बघा. पहिला आहे लेंथ, त्यानंतर लूप डायमीटर, त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स जे की लेंथवरती डिपेंड असतं, त्यानंतर वायर डायमीटर आणि त्यानंतर कोर टाईप. ओके, मग सगळे फॅक्टर्स हे इंडक्टरच्या इंडक्टन्सला अफेक्ट करतात. त्याच्यामुळे इंडक्टन्स ही आयदर इन्क्रीज पण होऊ शकते किंवा डिक्रीज पण होऊ शकते. ओके, यानंतर यू कॅन मेजर द इंडक्टन्स विथ अ स्टँडर्ड मल्टीमीटर. ऑल्दो यू कॅन गेट सम मॉडेल्स विथ दिस फंक्शन बिल्ट इन, बट इट वोंट गिव्ह विथ द मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट. म्हणजे इंडक्टन्स आपण एका स्टँडर्ड मल्टीमीटरनं मेजर करू शकत नाही, पण असे काही मॉडेल्स आहेत ज्याच्यातनं आपण इंडक्टन्स तर मेजर करू शकतो पण आपल्याला तिथे ॲक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. ओके, सो टू मेजर द इंडक्टन्स ॲक्युरेटली वी नीड ॲन RLC मीटर. ओके, म्हणजे इंडक्टन्सला ॲक्युरेटली मेजर करण्यासाठी किंवा ॲक्युरेसी वाढवण्यासाठी आपल्याला RLC मीटर गरजेचं आहे. ओके, म्हणजे रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स मीटर आपल्याला तिथं गरजेचं आहे. ओके, ते यूज करून आपण ॲक्युरेट इंडक्टन्सला मेजर करू शकतो. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे व्हॉट इज द टाईप्स ऑफ एन इंडक्टर. म्हणजे इंडक्टरचे कोणते कोणते टाईप्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट टाईप आहे एअर कोर इंडक्टर्स. एअर कोर इंडक्टर्स डू नॉट हॅव अ मॅग्नेटिक कोर. ओके, म्हणजे एअर कोर इंडक्टर्समध्ये एक मॅग्नेटिक कोर नसते, म्हणजे मॅग्नेटिक कोर ही ॲब्सेंट असते. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे आयर्न कोर इंडक्टर्स. आयर्न कोर इंडक्टर्स हॅव अ मॅग्नेटिक कोर विच इज मेड अप ऑफ आयर्न और फेरस मटेरियल. ओके, सो आयर्न कोर इंडक्टर्समध्ये मॅग्नेटिक कोर ही आपण आयर्न किंवा फेरस मटेरियलपासून बनवतो. यानंतर नेक्स्ट टाईप आहे फेराइट कोर इंडक्टर्स. फेराइट कोर इंडक्टर्स हॅव अ मॅग्नेटिक कोर विच इज मेड ऑफ फेराइट मटेरियल. ओके, म्हणजे फेराइट कोर इंडक्टर्समध्ये आपण मॅग्नेटिक कोर ही फेराइट मटेरियलपासून बनवतो. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे टोरॉइडल इंडक्टर्स. टोरॉइडल इंडक्टर्स हॅव अ राऊंड शेप्ड मॅग्नेटिक कोर. ओके, म्हणजे टोरॉइडल इंडक्टर्सच्या मॅग्नेटिक कोरचा शेप हा डोनट शेपचा असतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ एन इंडक्टर. म्हणजे एखाद्या इंडक्टरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण इंडक्टर यूज करण्यामागचं काय रिझन आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, सो इंडक्टर्स आर यूज टू स्टोअर द एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड्स. म्हणजे इंडक्टर्समध्ये आपण एनर्जी स्टोअर करू शकतो त्याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. ओके, त्यानंतर इंडक्टर्स आर यूज इन बूस्ट कन्व्हर्टर्स टू इन्क्रीज द DC आउटपुट व्होल्टेज वाईल डिक्रीजिंग द करंट. ओके, सो इंडक्टर्स आपण बूस्ट कन्व्हर्टर्समध्ये यूज करू शकतो जिथं की आपण करंट डिक्रीज करून DC आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज करू शकतो. ओके, त्यानंतर इंडक्टर्स आर ऑल्सो यूज टू चोक अँड AC सप्लाय अँड अलाव ओनली DC टू पास. ओके, म्हणजे इंडक्टर्स हे आपण AC सप्लायला ब्लॉक करून किंवा चोक करून फक्त DCला पास करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. यानंतर इंडक्टर्स आर यूज टू फिल्टर अँड सेपरेट द डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ओके, म्हणजे इंडक्टर्सला आपण डिफरंट फ्रिक्वेन्सी लेवल्स फिल्टर करण्यासाठी आणि सेपरेट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. मग तिथून जे काही अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी असेल ती आपण तिथून
काढून टाकू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. ओके. त्यानंतर इंडक्टर्स आर यूज टू मॅच इम्पेडन्स इन द सर्किट्स. म्हणजे सर्किट्समध्ये इम्पेडन्स लेवल्स मॅच करण्यासाठी आपण इंडक्टरचा यूज करू शकतो. त्यानंतर इंडक्टर्स आर यूज इन ऑसिलेटर्स टू जनरेट सिग्नल्स. ओके. मग इंडक्टर्सला आपण ऑसिलेटर्समध्ये सुद्धा यूज करू शकतो सिग्नल्स जनरेट करण्यासाठी किंवा ऑसिलेशन जनरेट करण्यासाठी. त्यानंतर इंडक्टर्स आर यूज फॉर ट्रान्सफॉर्मर्स, मोटर्स अँड रिलेज. ओके. मग इंडक्टर्सना आपण ट्रान्सफॉर्मर्समध्ये, मोटर्समध्ये, रिलेजमध्ये सुद्धा यूज करू शकतो. ओके. तर हे झाले इंडक्टरचे ॲप्लिकेशन्स. यानंतर आपण बघणार आहे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ एन इंडक्टर. म्हणजे इंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके. सो पहिला आहे एनर्जी स्टोरेज. त्याच्यात आपण एनर्जी स्टोअर करू शकतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ती एनर्जी रिलीज करू शकतो किंवा प्रोव्हाइड करू शकतो. यानंतर नेक्स्ट आहे फिल्टरिंग. फिल्टरिंग म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी ही फिल्टर करतं आणि सेपरेट करतं. म्हणजे अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी जर असेल ते आपण त्याच्यातून रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्पेडन्स मॅचिंग. मग सर्किटचे इम्पेडन्स मॅच करण्याचं काम करतं इंडक्टर. ओके. हे आहेत इंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस. ओके. यानंतर आपण बघणार आहे व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ एन इंडक्टर. म्हणजे एखाद्या इंडक्टरचे काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके. सो सगळ्यात आधी आहे साईज अँड वेट. मग इंडक्टरची साईज आणि वेट ही कधी कधी जास्त असू शकते, ते एक त्याचं डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर कॉस्ट. इंडक्टरची कॉस्ट ही जास्त असू शकते त्याच्या ॲप्लिकेशननुसार. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅच्युरेशन. ओके. मग सॅच्युरेशनमुळे इंडक्टर ही त्याची इंडक्टन्स लूज करू शकते हाय करंट्सला. ओके. मग त्याच्यामुळे सॅच्युरेशन हा पण एक डिसॲडव्हान्टेज आहे इंडक्टरचा. ओके. सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.